साबित करण्यासाठी असा तिघांनी ॲलिबायचा बचाव घेतला होता, पण कोर्टाने तिघांचा ॲलिबी डिसबिलीव्ह केला. इव्हन कोर्टातला पण जो पुरावा होता, पण घटना जी घडली होती 1:10 घडली होती. कोर्टाने असं धरलं की कोर्ट तो गेला असेल, जामीन त्याने दिला असेल, नॉन बेलेबल वॉरंटचा अर्ज सकाळी बोर्डावर घ्यायचा अर्ज दिला असेल, वकिलामार्फत कॅन्सलेशन ऑफ बेलचा पण अर्ज दिला असेल, तो गेला तिथे बेल त्यांनी दिला, त्याच्याबद्दल काही नाही. पण 1:10 घटना घडली, त्याच्यानंतर तो जाऊ शकतो तिकडे. तो इंडीला जाऊन सोलापूरहून इंडीला जाऊन त्याने जामीन दिला असेल. त्यामुळे ते जरी दिला असेल तरी अक्यूज कॅनॉट प्रूव्ह दॅट ही कॅनॉट बी प्रेझेंट ॲट द स्पॉट ऑफ इन्सिडेंट बाय एनी स्ट्रेच ऑफ इमॅजिनेशन. आरोपीला साबित करायला पाहिजे की मी त्या ठिकाणी नाहीये, हे तो साबित नाही करू शकत, कारण प्रॉबॅबिलिटी अशी आहे की हे घटना करून तो जाऊ शकला असेल तिथे. त्यामुळे तिघांची ॲलिबी डिसबिलीव्ह केली, पण सगळे आरोपी निर्दोष झाले. आता कारण काय? कारण मी तुम्हाला म्हटलं की बचाव जो असेल, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स झाला, ॲलिबी झाला, तेवढा पुरता आरोपीने साबित करायचं असतं. पण द बर्डन टू प्रूव्ह द एंटायर केस इज ऑन द प्रॉसिक्युशन. प्रॉसिक्युशन मर्डर प्रूव्ह नाही करू शकली, कारण ते 4 आय विटनेस होते. त्यांच्या उलट तपासणीमध्ये आम्हाला खूप ॲडमिशन मिळाल्या. त्यांची कॉन्डक्ट अननॅचरल होती, लगेच त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले नव्हते, FIR मध्ये डिले होता, नंतर ते इनिमिकल होते कारण 2 ग्रुप्समधले होते, ओमिशन कॉन्ट्राडिक्शन भरपूर होत्या, म्हणजे त्या सगळ्या प्रूव्ह करण्यात आल्या होत्या. आणि दुसरं मेडिकल एव्हिडन्समध्ये तफावत होता. डॉक्टरच्या क्रॉस एक्झामिनेशनमधनं आम्ही असं आणू शकलो की घटना जवळून नाही घडली, थोडा लांबून घडली काही, आणि त्यांचं म्हणणं